लाडक्या ताईंनो नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा वाटप 4000 रुपये सुरू झालेला आहे। सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी। लाडक्या बहिणींनो, आजच्या दिवशीच्या जेवढ्या पण काही अपडेट आलेल्या आहेत सर्व मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, आजच्या दिवशीच्या जेवढे पण काही अपडेट आहेत सर्व मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजून सांगते। तुम्हाला समजेल अशा अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व अपडेट समजून सांगणार आहे, त्यामुळे अजिबात कोणीही टेन्शन घ्यायचं नाहीये। पाहू शकता 4000 रुपये वाटप आता सुरू झालेलं आहे। हे 4000 नेमकं कोणत्या बहिणींना वाटप होत आहे त्याबद्दलची आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पुन्हा खुश होणार आहेत याबद्दलची मी 100% तुम्हाला गॅरंटी देते। लाडक्या बहिणी पुन्हा खुश झालेल्या आहेत, 4000 रुपये वाटप सुरू झालेलं आहे म्हणून। त्यासोबतच बघा, आता पुन्हा नवीन कागदपत्रे लागणार आहेत। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला नवीन डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत। याबद्दलची नेमकी काय बातमी आहे, नेमकी काय माहिती आहे, नेमके कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत, सर्व माहिती मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओ मध्ये समजून सांगणार आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि त्याआधी सर्वच्या सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करते की सर्व लाडक्या बहिणींनी आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक करून टाका। कृपया करून सर्वांनी पटापट या व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्याने बहिणींच्या आनंदावर विरजण पडले होते। त्यातच सरकार हे पैसे कधी देणार याची चिंता लाडक्या बहिणींना लागली होती। त्यातच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्याने लाडक्या बहिणी खुश झाल्या होत्या, परंतु मार्च महिन्याचा हप्ता कधी येईल असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडला होता। तर लाडक्या बहिणींना सर्व बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले, त्यानंतर लगेचच मार्च महिन्याचे देखील सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना एकूण या महिन्यामध्ये 3000 रुपये मिळालेले आहेत। तर लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्वांना 3000 आलेले आहेत का? पटापट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। ज्यांना नाही आले त्यांनी नाही लिहून पाठवा, तुम्हाला पटापट पैसे इथून पाठवण्यात येतील। तर बघा, भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांना हप्ता आलेलाच नाहीये, कारण आता गेल्या महिन्यामध्ये 9 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं। अपात्र म्हणजे त्या 9 लाख बहिणींना हे पैसे आलेलेच नाहीयेत। त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला सर्वांना 3000 आलेले आहेत का? सर्वांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा व आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले ते कमेंट बॉक्स मध्ये मला कृपया सर्वांनी लिहून पाठवायचं आहे। त्यानंतर बघा, आता मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये होळीच्या दिवशी जमा झाले होते, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचा उत्सव आता सुरू आहे। त्यानंतर लगातार 4 ते 5 दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या सगळ्या बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर किंवा पोस्ट ऑफिस बाहेर महिलांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। होळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना बोनस देखील मिळालं होतं। ते बोनस आणि हप्त्याचे 3000 असे मिळून सर्व बहिणींची पैसे काढण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या। तर लाडक्या बहिणींनो, कोणाकोणाला 4000 रुपये बोनस मिळाला आहे सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा व तुम्हाला बोनस मिळाला आहे का? सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। ज्यांना नाही मिळाला त्यांनी नाही मिळाला असं लिहून पाठवा। होळीचा बोनस हा सर्व लाडक्या बहिणींना मिळालेला नाहीये। या महिन्यात बोनस आणि हप्त्यांचे पैसे मिळून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर 7000 रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचा आनंद गगनात आता मावत नाहीये। तर लाडक्या ताईंनो, सर्व तुम्ही खुश आहात का? तुम्हा सर्वांना आनंद झालाय का? सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्यानंतर लाडक्या ताईंनो, अतिशय महत्त्वाची पुढची अपडेट आपण पाहणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 1,92,25,600 रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत। तर लाडक्या ताईंनो, 4000 रुपये कोणाकोणाला आलेले आहेत पटापट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कालच जवळपास 1,10,00,000 महिलांना 4000 रुपयांचं होळी निमित्त बोनस मिळालेला आहे। ज्यांना आलेले आहेत त्यांनी पटापट मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवायचा आहे आणि पैसे ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही आले असं लिहून पाठवा। तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे।
लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना याबद्दलची अचूक माहिती मिळून जाईल। आणि जेवढा जास्त तुम्ही व्हिडिओ शेअर कराल तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला 4000 रुपये मिळून जातील। आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।